माझ्याकडे पैसे नाहीत पण मला नका परेशान करू. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी धमादान शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. मंटू इथं ऊन खात बसलीये. म्हणत्या ए काय काय आलं? तुम्हाला माहितीये हिला रात्रभर ना खूप सतावलंय मी, म्हणून खूप चिडली आहे. हे बघा म्हणत्या ए बघितलं, चिडली आहे. काल रात्री खूप सतावलं ना हिला, म्हणून आज चिडली आहे माझ्यावर. म्हणतो इथं स्वीटी, ए स्वीटी झाली झोप? चला हा झाली झोप. गुड मॉर्निंग. सेकंड दे. ए चाटच चाटतच असते. सेकंड दे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. इथं मम्मी पप्पा बसलेत. गुड मॉर्निंग मम्मी. इथं पप्पा पप्पा न्यूजच बघत राहतात. चाय पिलीस? हो, बंद करा ना, ते कॉपीराइट लावता का? अरे बंद करा ना. तुम्ही चाय पिलात? हा काय काय झालं यांना? हा मी कशी बोलते व्यवस्थित? आपल्याला लाज नाही वाटत? इथं दादा झोपलाय. कालचं डेकोरेशन कसं वाटलं? आता ते लावल्यावर समजेल. काल जे आम्ही सामान आणलं डेकोरेशनचं, आपण आज हे करून बघूया ना. मग बघू ना. आज सुट्टी पण आहे ना, मग आपण आम्हाला बोलताय ते, अरे तिथं का गेलात? मी इथे सांगितलं होतं मस्जिद बंदर साईडला, क्रॉफर्ड मार्केट साईडला का गेलात? अरे तिथं तिथं ना गोडाऊन असतात रे बाळा. गोडाऊन मध्ये स्वस्त भेटतात. हे दुकान आहे. आता हे तुम्हाला इकलंय ना ह्या माणसांनी, त्यांनी सुद्धा तिथून आणलेलं असतंय. गोडाऊन मधून आणलेलं असतंय त्यांच्या दुकानात विकायला. मग तुम्ही सांगायचं ना या जागी सांगितलं जायचं. होतं त्यांना. पप्पांनी सांगितलेलं तिकडे भेटतं होलसेल मध्ये. पप्पा तिथूनच होलसेल आणतात. मध्ये मोठे गोडाऊन असतात. तिथं तुम्हाला पॅकेटात ना ते पूर्ण फुलांचंच तिथं असतं. पूर्ण फुलं. मला सांगायचं ना मग. इथं इथं आहे. आता तो जिथे नेतोय मी तिथे जातोय. अजून काय? बरोबर. म्हणून तिथं खायला गेले. रात्रभर पोट दुखत होतं. हा ते म्हणत होता बाई गेलं, मग होते मम्मी. बरं, काल जिथे आम्ही जेवलो होतो ना, ते बरोबर म्हणजे बरोबर. अरे त्याला मी बोललो चायनीज रेस्टॉरंट मध्ये चल. मग असं का करतोय ते? पप्पा मिस करतोय. अरे पप्पा जातच झोपला नाहीये. तो झोपला नाही, ऐकतो सगळं. आपण एकदा मिठीला गेलो, पप्पाने आपल्याला तिकडे नेलेलं. आठवतंय? मला आठवतंय बाबा. मला नाही आठवत. ते बाहेर ते बनवतात ना, आठवतं का हो मला? बाहेर ते बनवतात ना आणि बाहेरच खातात ते लोक. आणि तसलं जेवायला मी जेवलेच नाही ते. हा. मला पण अशा हॉटेल मध्ये नेलंय. मी बोललो की या हॉटेल मध्ये, मी बोललो दुसऱ्या रेस्टॉरंट मध्ये चल, तिथे खाऊ. इथं जेवण बरोबर नसणार आहे. जायचं होतं ना ते बाहुबली तिथं आहे ना. तिथेच बोललो मी. तिथे तोललं नाही, त्या भटियार मध्ये चांगलं भेटतं जेवण. नका जाऊ. ते पावभाजी भेटते ना तिकडे हा सीएसटी ला. त्याला सांग कोणतं म्हणजे पावभाजी खायला कधी हे केलं होतं, त्याने चॉईस केलं होतं ते भटिया हॉटेल. काय माहिती, जाता जातानी बघितलं त्याने. हा? तो अरे तिथं भटियार चांगलंय, भटियार मध्ये जाऊ. काय भटियार मध्ये? अरे तिथं सगळे जे ज्यांच्याकडे पैसे नसतात ना, ते इथून तिथून भिकारी असतात. अच्छा. ते मग लाईनीमध्ये उभा राहतात. मग कोण पण येतात, मग पैसे देतात, 50 रुपये 100 रुपये. त्यांना जेवण त्या हॉटेल मध्ये नेलंय. बाई. आता डायरेक्ट चादरच घेतली तोंडावर. मग खरं काल मला पचलं नाही ते जेवण. मळमळ करत होतं. ते पण स्वतः पोट बोलत दुखत होता. होतं रात्रभर त्यांचं. जाताना कामाला मला म्हणतो मग लय मळमळ व्हायला लागलंय. म्हणलं हे काल खाल्लं ना म्हणून तसं झालंय वाटतं त्यांना. तसल्या ह्याच्यात जात जाऊ नका, शिरत जाऊ नका. घाण घाण बघून तरी तुम्ही शिरा ना आता ह्याच्यामध्ये. हा दुकानात बाबा निर्मळ कुठं आहे का आहे. त्याच्याऐवजी एक वडापाव खाल्ला असतं ते परवडलं असतं तिथे. केस माझे खूप वाढलेत. केस कापायला जायचंय. मम्मी पैसे दे. माहित ना रे माझ्याकडे. पप्पाकडनं घेऊन दे. जा पप्पाला मागं. हो पप्पा, द्या ना पैसे थोडे. 150 पाहिजे. मला आता माझ्याकडे पैसे नाही. मग माझ्याकडे पण नाहीत. तुम्ही नाही देणार तर कोण देणार? हा 150 आहेत पप्पा. हो पप्पा. मला परेशान करू नका. परेशान का? आता केस नको कापू का? जंगली सारखं फिरू मी. बघा पप्पा पण पैसे देत नाहीत. आता पप्पा पैसे नाही देणार तर कोण देणार मला सांगा.
मी कुठं कामाला जातो का? पैसे येतील जावा माझ्याकडे. का आम्हाला मी कॉलेजच्या ऍडमिशन साठी थांबलोय. आता काय 10,000च्या जॉब मध्ये काय करणार? 10,000 कुठं जाणार? म्हणून मी बोललो की कोर्स करून चांगलं नाही का जॉब लागेल म्हणून मी मला गेलो. द्यायचं 10,000 मी दे जाईन तुला केस कापायचे हातून त्याला द्यायचं होता. मग त्याला ते घाल- जायचं ना तिकडं ते माझ्याकडे पैसे नाहीत पण मला नका परीक्षा करू. अरे नाही बोलत तर नाही समजत. तर माझी आंघोळ झाली आहे. मी रेडी होऊन बसलोय जेवायला. खिचडी अजून कुरकुरे. पप्पा जेवलात का? पप्पा आम्ही काय काय आलं हा एवढी काय असतेस? पप्पाने मला केस कापायला पैसे पण नाही दिलेत. हा तुम्ही काय केस कापायला पैसे पण नाही दिलेत, लक्षात ठेवा. काय पण आहो होय संजय तिथं मग काय बोलतोय हा नो रिस्पॉन्स. काय पाहिजे तुला? कुरकुरे हे घे बाबा, नाहीतर माझं जेवण पचणार नाही. खा. आता आपण लवकर जेवून घेऊया. तर मी आता व्हिडिओ बनवायला आलोय PC ला. अक्षय आलाय आणि अभिषेक आलाय. काय अरे नवीन हे काय आहे? नवीन आहे? मी ऍस्टेटिकच्या नावावर घातले ना, कुठल्या धर्माच्या नावावर घातले मी माझ्या किती भेटले पैसे? ऍस्टेटिक वाटतं म्हणून मी घालतो भाई. आपण मग आपण असं त्याची धर्म- रिस्पेक्ट आपण कर. असं धर- आपण असं धर्म बिर्म करत नाही, आपण सगळ्या धर्म अरे वाय आपण ऍस्टेटिकच्या नावावर घालतो. आपण राशन असतात. द्यायचं, अरे आपल्या पण घरामध्ये आपण पूर्ण महिना त्या फुल असतो आपल्या घरात राशन, टेन्शन नाही आपल्याला. असं ऍस्टेटिकच्या नावावर काय असतं ठीक बाय सही आहे. राहू दे राहू दे. वगैरे वाटतं. बघा हेच आहे की आपण आपला धर्म जपायचा. ठीक आहे, मी जास्त काय बोलू नाही शकत. सगळे आपापले धर्म जपा, कुणाला डिसरिस्पेक्ट करू नका. तर आता व्हिडिओ बनवून घेऊया फटाफट. ठीक आहे. अक्षय येऊन बसला होता. किती वाजता आलास तू? 3:30. हा उशिरा आलाय. अरे यार घडी घालायची विसरलो. तर फटाफट आपण आता शूट करून घेऊया. काल मी बाहेर गेलो होतो त्यामुळे मला व्हिडिओ बनवता आली नाही. तर आज आलोय. आज मस्त 2-3 व्हिडिओ तर बनवूनच घेणार आहे. तर फटाफट शूट करून घेतो आम्ही. आमचा व्हिडिओ बनवून झालाय. तुम्हाला काहीतरी दाखवतो. हे बघा काहीतरी देवाचंच आहे.
मी आता घरी आलोय व्हिडिओ बनवून. जसं तुम्ही बघितलं तिथं दशावतार चालू होता, दशावतारच बोलतात ना. तर शंकर, पार्वती, हनुमान सगळे म्हणजे असे कॅरेक्टर होते. खूप छान वाटलं बघायला. अजून गर्दी पण खूप जमली होती. आता आलोय घरी. चाय, कोरी चाय मला, दुधाची चाय नाही, काळी चाय, अजून बिस्किट. मंटू इथं आली आहे. मम्मी पप्पा कुठे आहेत? वहिनी सांगतायत की मम्मी पप्पा आता बाहेर गेलेत. तर आता मम्मी आली आहे. चिकन आणलंय मम्मीने. इथं मंटू काय करतीये मम्मी? हे मंटू, चल चल इथे. ही मंटू ना घरी चिकन आणलं ना लगेच किचन वरती जाते. काय चिकन नाही देणार? ए बघा हातातून सटकली. काय सांग तिला समजव. इथं पप्पा पण आलेत. आज पप्पा घरीच आहेत. आज पप्पा कुठे बाहेर नाही गेलेत. नाहीतर पप्पा दिवसभर बाहेरच असतात. सीधा रात्री येतात. रात्री सकाळी येतात 3-4 वाजता. हे चल. तर आता वेळ आली आहे व्लॉग एंड करायची. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जे पण नवीन आहे चॅनलवर तर प्लीज आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी माणसाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बोल बाय. पप्पा बाय बोला. बाय.